आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। जिल्हा प्रशासनाने तत्परता दाखवत मुपटा संघटनेच्या मागणीला दिला प्रतिसाद। परभणी जिल्हा प्रशासनास मुपटा शिक्षक संघटना यांच्या वतीने निवेदन देण्यात आले असून या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या तारखेत बदल झाला आहे। 5 फेब्रुवारी रोजी होणारी जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक ही आता 7 फेब्रुवारी रोजी होणार आहे। शिक्षकांच्या CTET परीक्षा 7 फेब्रुवारी रोजी नियोजित आहेत आणि त्याच दिवशी निवडणुकीचे मतदान देखील होणार आहे। शिक्षकांना या संदर्भात आपल्या सेवा कर्तव्य देखील निवडणुकीच्या कामात देण्यात येणार आहे। म्हणून ज्या शिक्षकांची परीक्षा आहे त्यांना निवडणुकीच्या कामातून मुक्त करण्यात यावे, जेणेकरून त्या सर्व शिक्षक बांधवांना महत्त्वपूर्ण असणारी ही परीक्षा देता येईल, अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आली आहे। अनेक शिक्षकांमध्ये हा संभ्रम निर्माण झाला होता, त्यामुळे मुपटा संघटनेचे जिल्हाध्यक्ष माधव लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना शिष्टमंडळाने भेट देऊन निवेदन दिले। यानंतर प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत सांगितले की आपल्या भागातील RO यांची भेट घेऊन आपले परीक्षेचे ओळखपत्र व मुख्याध्यापकांचे पत्र जोडून निवडणुकीच्या कामातून आपण मुक्त व्हावे असे सांगण्यात आले। संघटनेने दाखविलेल्या या तत्परतेने अनेक परीक्षार्थी शिक्षकांना दिलासा मिळणार आहे। सदरील निवेदनावर जिल्हाध्यक्ष माधव लोखंडे, प्राथमिक जिल्हाध्यक्ष धर्मराज शिंदे यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। नमस्कार, मी माधव प्रभाकर लोखंडे, मुपटा शिक्षक संघटना जिल्हा प्रमुख। आज आम्ही शिक्षकांना ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकी संदर्भात ज्या ड्युटी लागल्या होत्या त्या संदर्भात ज्या दिवशी निवडणूक आहे त्याच दिवशी शिक्षकांची CTET ची परीक्षा आहे आणि मतदान हे सुद्धा एक राष्ट्रीय कार्य असल्यामुळं आम्ही या संदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधला आणि त्यांना आज निवेदन दिलं की बाबा शिक्षकांना त्यांच्या नोकरीचा प्रश्न असल्यामुळे त्यांना CTET परीक्षा देणं ही गरजेचं आहे। तरी जिल्हाधिकारी कार्यालयातील जे निवडणूक विभागातील भालेराव मॅडम होत्या यांनी आम्हाला तात्काळ आश्वस्त केलं की त्या दिवशी ज्या शिक्षकांच्या ड्युट्या लागलेल्या आहेत त्या शिक्षकांनी त्या विभागातील ROंना, ज्यांनी त्यांची निवडणुकीची ऑर्डर काढलेली आहे, त्या ROंना जाऊन भेटून तुमची हॉल तिकीट आणि तुमची परीक्षेची ज्या दिवशीची तारीख आहे ती हॉल तिकीट आणि तुमच्या मुख्याध्यापकाचं लेटर पॅड देऊन तुम्ही तुमची निवडणुकीची जी ऑर्डर आहे ती कॅन्सल करा त्यांनी सांगितलं। तर माझ्या सर्व शिक्षकांना माझी विनंती आहे की आपल्याला ज्या ROंनी ऑर्डर दिलेली आहे ती ऑर्डर घेऊन आपण आणि तुमचं हॉल तिकीट घेऊन आणि मुख्याध्यापकाचं लेटर पॅड घेऊन त्या ROंना, संबंधित ROंना भेटा आणि तुमच्या निवडणुकीच्या ज्या ड्युटी लागलेल्या आहेत त्या तात्काळ कॅन्सल करून घ्या आणि परीक्षा द्या। सर्व शिक्षकांना परीक्षेसाठी हार्दिक त्यांना शुभेच्छा। आणि मॅडमनी आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी आमचं समाधान झालंय यातून, कारण की त्यांनी प्रयत्न करण्यात आला संघटनेच्या वतीने आम्ही कालपासून सर्व अधिकाऱ्यांच्या संपर्कात होतो। त्यांना आम्ही वेळोवेळी आयुक्त साहेबांना सुद्धा फोन केला होता, तर त्यांनी सुद्धा सकाळीच VC झाली आणि जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला आश्वस्त केलं की बाबा VC मध्ये सगळ्यांना मी सूचना दिलेल्या आहेत। तरी सर्व शिक्षकांना माझी विनंती आहे की आपण प्रत्येक RO कडे जावं आणि आपली ऑर्डर कॅन्सल करून घ्यावी। धन्यवाद।